हाय फ्रेंड्स, मी स्वप्नाली पंकज माडी. तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं. तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे लापसी, जी गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये खूपच पसंत केली जाते. तर चला सुरुवात करू. त्यासाठी लागणारे सामान हे आहे किशमिश आणि ग्रीन इलायची, पण दोनच घेतली कारण की फ्लेवर जास्त पसंत नाही, पण थोडंसं टाकावीच लागते. आणि ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम आणि एक वाटीभर आपण गूळ कापून घेतलेला आहे. देसी घी घेतलेलं आहे. आणि खास करून लापसीला लागणारा हा गव्हाचा चुरा, जो रेडीमेड पण भेटतो, मिक्सरमध्ये पण होतो आणि आपण त्याला तयारही करू शकतो चक्कीवरनं. एवढं हे सामान लागतं, जास्त काही सामान याला लागत नाही. तर एवढ्या सामानमध्ये सुंदर अशी लापसी आपण तयार करून देऊ. तर आपण गॅस ऑन केला आहे, ठीक आहे. आणि कढाई आता तापत ठेवायची आहे. आणि सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचं याच्यामध्ये आपलं देसी घी. देसी घी टाकल्यानंतर त्याला थोडंसं वितळू द्यायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गव्हाचा चुरा, ठीक आहे. गव्हाचा चुरा टाकल्यानंतर परफेक्ट असं भाजून घ्यायचं आहे. खमंग असं छान वास येईपर्यंत, सुडसुडीत होईपर्यंत असं छान असं मस्त भाजायचं आहे. आणि एका बाजूला आपण बाजूच्या साईडला पाणी लावतोय, जे की 1 ग्लास पाणी कंप्लीट आपण घेतलंय. 1 वाटी गव्हाचा चुरा आहे, 1 वाटी गूळ आहे आणि 1 ग्लास पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण गूळ आता टाकून देऊ. म्हणजे एका बाजूला आपण गुळाचं पाणी तयार करायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला हे पूर्ण असं भाजायचं आहे. छान असं खमंग वास येईपर्यंत पटापट पटापट याला भाजायचं आहे. आता हे अर्ध आपलं भाजलं गेलंय. त्यामध्ये आपण आता घालायचे काजू बदामचे जे आपण कापून घेतलेले तुकडे. आणि इलायची पण मी अशी अखंडच टाकते, कारण की पोरांना ते दाताखाली येते, मग पसंत नाही, हे साईडला काढून ठेवता येते. किशमिश पण आपण टाकलं आहे त्याच्यात, ठीक आहे. आणि याला परत आपण चांगलं लाल होईपर्यंत पुन्हा भाजायचं आहे. सारखं त्याला चालवत राहायचं, कारण की कढाईला चिपकायला तसं चिपकत नाही, कारण की त्याच्यात तुपाचं प्रमाण जास्त असल्या कारणे ते चिपकत नाही. सुंदर असं छान खमंग असं वास पण यायला लागला आहे. थोडंसं आपण गॅस कमी करायचं. आता वास असा छान सुटला आहे, म्हणजे आपलं हे भाजलं गेलं आहे, ठीक आहे. आता गॅस आपण थोडा फुल केला आहे. तर आपलं हे भाजलं गेलं आहे. जे आपण साईडला गुळाचं पाणी जे रेडी करून ठेवलं होतं, आता त्या गुळाच्या पाण्याला आपल्याला याच्यात टाकायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला सोडायचं आहे त्याच्यात. पाणी याच्यात थोडं जास्तही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की ती पातळही छानच लागते. कोणाला पातळ आवडते, तर कोणाला ती अशी गाढी गाढी आवडते, कोणाला एकदम अशी ड्राय सुकी आवडते. तर याचं काही इशू नाही. तुम्हाला ज्या प्रमाणे करायचं, ज्या प्रकारे करायचं त्या प्रकारे करा. पातळ ठेवा किंवा घट्ट अशी गाढी ठेवा, सुकी ड्राय करा. त्याला आता छान असं मस्त रंग पण आला आहे, गोल्डन गोल्डन, कारण की गूळ पण थोडा रेड कलर सारखा होता, म्हणून छान असा कलरही आला आहे. आता आपण त्याला छान प्रकारे शिजू देऊ. तर हाय फ्रेंड्स, बघा आपली लापसी अशी छान सुंदर गोल्डन कलरची अगदी परफेक्ट रेडी झाली आहे. ना जास्त ड्राय आहे ना जास्त पातळ आहे, परफेक्ट आहे. तर आपण आता गॅस बंद करायचा, ठीक आहे. आणि आता आपण खाण्यासाठी थोडंसं तिला एका वाटी चमच्यात काढून घ्यायचं. आणि मी तुम्हाला दाखवते, अशी सुंदर परफेक्ट अशी बनलेली आहे. त्याच्यावर आपण वरून टाकले काजू आणि बदाम आणि हा चमचा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पुढच्या रेसिपीसाठी मला कमेंट्सही पाठवा की
मी अजूनही नवीन नवीन तुम्हाला अलग अलग प्रकारच्या आपल्या देसी घरगुती घरच्या सामानाने बनवणाऱ्या रेसिपी पुन्हा तुम्हाला करून दाखवेल. तोपर्यंत बाय बाय.